शुभ सकाळ वर्गा. मी तेजिंदर सिंग सभरवाल, आयसी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचा संस्थापक आणि अध्यक्ष आहे. आज आपण भारतीय मिठाई आणि मुघलई स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या एका अतिशय महत्त्वाच्या पाककला घटकाबद्दल समजून घेणार आहोत. चारोळी, जी हिंदीत किरंजी म्हणूनही ओळखली जाते. चारोळी या लहान मऊ कडधान्यांसारख्या बिया भारतीय स्वयंपाकात श्रीमंती, पोत आणि हलका कडवट स्वाद वाढवण्यासाठी वापरल्या जातात. लहान, फिकट रंगाच्या अंडाकृती बिया, मऊ पोत असलेल्या या बिया हलके भाजल्यावर सुगंधी होतात. या बिया संपूर्ण ठेचून किंवा पेस्ट बनवून वापरल्या जातात. चारोळीला हलका, लोखंडी, बदामासारखा स्वाद असतो, पण तो अधिक मऊ आणि नाजूक असतो. चारोळी हे लहान, मऊ, बदामासारखे बी आहे, जे भारतीय मिठाई आणि करीमध्ये स्वाद आणि श्रीमंती वाढवण्यासाठी घातले जाते. लहान, फिकट रंगाचे गोल आणि अंडाकृती बीज नरम असतात आणि चावायला हलके लागतात. हलके भाजल्यावर छान सुगंध येतो. ही बिया संपूर्ण ठेचून किंवा पेस्टच्या स्वरूपात वापरली जातात. चारोळीचा स्वाद हलका, लोखंडी आणि नटसारखा असतो. थोडासा बदामासारखा, पण त्याहूनही अधिक मऊ आणि हलका. पाककला उपयोग: खीर, हलवा, लाडू यांसारख्या मिठाईमध्ये वापरले जाते. मोगलाई ग्रेव्ही आणि बिर्याणीमध्ये वापरले जाते. शाही मिठाई सजवण्यासाठी वापरले जाते. दळल्यावर श्रीमंती आणि क्रीमीपणा वाढवते. खीर, हलवा, लाडू यांसारख्या मिठाईमध्ये मुघलाई ग्रेव्ही किंवा बिर्याणीमध्ये वापरले जाते. गार्निशसाठी दळून करीमध्ये घातल्यास हलकी क्रीमी बनावट येते. विद्यार्थ्यांनो, चारोळी दिसायला लहान असली तरी भारतीय स्वयंपाकात तिची भूमिका खूप महत्वाची आहे. मिठाईमध्ये ही श्रीमंती आणि नाजूक कडवट चव देते. चारोळी थोडी भाजली की तिचा सुगंध अधिक तीव्र होतो. त्यामुळे वापरण्यापूर्वी नेहमी काही सेकंद कोरडी भाजा. म्हणजे मुलांनो, चारोळी खूप लहान असते, पण तिचा स्वाद कोणत्याही पदार्थाला शाही बनवतो. मिठाईमध्ये तर ही खास वापरली जाते. हल्का सा भून देना, पर इसकी खुशबू और भी बच जाती है. जेव्हा तुम्ही खीर किंवा मुघलाई ग्रेव्ही बनवता, तेव्हा फक्त 1 चमचा चारोळी घातल्याने चव खूपच वाढू शकते. बंद होत आहे. विद्यार्थ्यांनो, धन्यवाद. तुम्हाला ते समजले असेल. आयसी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कडून धन्यवाद.